करूया सकाळच्या सत्रापासून त्याने आपण पाहिलं तर बोलायचं सहकार्य केले. आम्हाला अमृत सांगतायत आधी कोणाच्या शुभ हस्ते आपण देऊया हा सामनावरचा पुरस्कार. तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून आपण जर बघितलं तर अमृत जी परेट आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. टॉस आपण बघितलं तर ज्याप्रमाणे नागले संघाच्या बाजूने आपल्याला जाताना पाहायला मिळाला त्याने क्षेत्ररक्षण निवडले गेले आणि हा पुरस्कार दिला जातोय जो सामनावीराचा प्रत्यक्षात जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. या पहिल्या मॅचला खेळत असताना वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण पाहिलं तर टीम साई दुर्गा ससुनावकर आणि सुरुवात आपण पाहिली तर विजयाच्या साईने केली आहे. आपण पाहिलं तर मग आता पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन संघांच्या मध्ये आमना सामना प्रत्यक्षात काय घडतं जाते कशा प्रकारचा खेळ मात्र रंगतय मैदानाच्या आतमध्ये धावतं विराण करण्यासाठी जोडले जातील. मायक्रोफोनवर आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर विजय भोये. चला मॅचला होते सुरुवात. आपण या ठिकाणी पाहतोय पंकज वळवी अँड अभिषेक पागी हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तर संजय इलेव्हन नागले टीमकडं प्रथम गोलंदाज पुष्प कोदे याला आपण पाहणार आहोत. सागदेव स्फुट सागपाडा बी हे दोन संजय इलेव्हन नागले आणि सागदेव स्फुट सागपाडा या दोन संघामध्ये ही मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला घाई करायची. चला घाई करा प्लीज. दोन्ही संघ एका बाजूने संजय इलेव्हन नागाले संघ दुसऱ्या बाजूने सागदेव स्फुट सकपाडा बी संघ. स्ट्राइक वरती फलंदाज मिस्टर अभिषेक. नॉन स्ट्राइकिंग वरती पंकज. हो पहिला बॉल डावा एसटीच्या पलीकडे वाईट वन टचच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडलेच जाईल यात काही शंका नाहीये. वन टचच्या स्वरूपामध्ये एक धाव फलकावरती ऍड केली जाते. यशस्वी होण्याचा सर्वात खात्रीदायक मार्ग म्हणजे एकदा पुन्हा मी प्रयत्न करेन. मग तेच प्रयत्न या ठिकाणी कंटिन्यू ठेवले जातील का? हो यावेळेस अजून एक वाईट बॉल. पुन्हा एकदा डाबा स्टिकच्या पलीकडे चेंडू आपण पाहिला होता. हलकासा चेंडू आपण पाहिला तर मग डाव्या स्टिकच्या बाजूने गेलाय आणि तेच पंचांनी या ठिकाणी दर्शवले आहे की हा चेंडू देखील आहे वाईट. माणसाला स्वतःचा फोटो काढण्याकरता वेळ लागत नाहीये परंतु स्वतःची इमेज बनवण्याकरता भरपूर वेळ लागतो काळ लागतो. इथे तेच दर्शवायचं आहे. गोलंदाजाला झाली आहे यष्टीरक्षकांना चुकी आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. बुडत्याला काडीचा आधार आणि क्रिकेटच्या पटलावरती गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार मिळणं खूप गरजेचं असतं. 3 धावा इथून मात्र पलून पूर्ण केले. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 5. यावेळेस ऑन स्ट्राइक वरती मिस्टर पंकज वळवी पाहायला मिळतील. सध्या तरी धाव फलक आपण पाहिलं तर पोचलं गेलंय 5 अंकांवरती. खेळ असो या आपलं सामर्थ्य
तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजतो. अशा प्रकारचं क्रिकेट सातत्यानं निश्चितच यंग टॅलेंटला तेवढंच खेळणं गरजेचं आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर यंग टॅलेंट पुष्पक कोदे, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असंच म्हणावं लागेल, कारण भरपूर आतापर्यंत तो चांगला क्रिकेट खेळलाय. नव्यानं आखणी केली आहे संजय इलेव्हन नागळे या संघाची, परंतु यंदाच्या वर्षामध्ये चांगला क्रिकेट सर्व खेळाडूंनी खेळलाय वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. ऑन साइडला खेळण्याची मानसिकता प्ले अँड मिस, परंतु बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र या ठिकाणी धावफलकावरती अधोरेखित केली जाईल. धावफलक एकने पुढे सरकले 6 अंकांवरती. संघर्षाच्या काळात हजारो लोकांच्या शर्यतीमध्ये पहिला येण्यासाठी 999 लोकांपेक्षा काहीतरी नवीन वेगळा संघर्ष हा करावा लागतो आणि इथून मात्र तो संघर्ष केला जाईल का हे देखील पाहणं योग्य झालंय. पुन्हा एकदा डाव्या स्टेजच्या पलीकडे हा चेंडू मात्र फेकला गेला. अव्हांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव आणखी ही धाव फलकावरती ऍड केली जाते. प्रयत्न आणि सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. म्हणून म्हटलं गेलं ना, क्षेत्र कुठलेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. यावेळेस चांगली वापसी केली आहे गोलंदाज पुष्पक कोदे याने. धावफलक आपण पाहतोय 7 अंकांवरती स्थिर आहे. चेंडू टाकून झालेत पहिल्या षटकातील 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी आहे. पुढील बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, फरफटवरती सफल क्रॉस झाले होते परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. इतिहास वाचण्यासाठी नाही तर मित्रांनो इतिहास रचण्यासाठी क्रिकेटच्या पटलावरती मात्र चांगला खेळ करावा लागतो. परंतु यावेळेस आपण पाहतोय संघर्ष करण्याकरता पुढे येतात बॅटर परंतु यश मात्र त्यांना मिळत नाहीये. यावेळेस आपण पाहतोय अजून एक चेंडू चांगला पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 7 धावा धाव फलकावरती मात्र इथून लागल्यात. अजून आपण पाहिलं तर मग 2 ओव्हरचा खेळ मात्र इथून बाकी आहे. पाहूया दुसरं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज मात्र वापरला जाईल संजय इलेव्हन नागले संघाकडनं. हॅलो, मनोज घरत आलेत. न्यू बॅटर न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहिला तर मग मिस्टर पंकज वळवी. पहिला बॉल मनोज या गोलंदाजाचा समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय. 2 क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि निश्चितच कॉलिंग खूप महत्वाची होती. पुष्पक देखील आले होते आणि निश्चित आपण पाहिलं तर मग आणखी एक फलंदाज क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे आला होता झेल पकडण्याकरता परंतु झेल झाला आहे ड्रॉप. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्यात आणि या 2 धावेने धावफलक पोचले गेले 9 अंकांवरती. पुढील बॉल पुन्हा एकदा टाकण्याकरता सज्ज झाला मिस्टर मनोज. अकूळ टप्प्याची लेन होती उजव्या स्टेजच्या बाहेर चेंडू अगदी आपण पाहतोय निघून जातोय. धाव फलकावरती 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये जोडली जाईल कारण हा चेंडू आपण पाहिला तर ऑस्ट्रेलियाच्या खूपच बाहेर होता आणि पंचाने वाईड बॉल हा दर्शवला गेला. क्रिकेटच्या पटलावरती मगरी सारखी झेप घ्यायची असेल तर अगदी योग्य वेळेवरती झडप ही मारायला हवी आणि ते झडप मारण्याकरता प्रयत्न तर मैदानाच्या आतमध्ये केलेच जातात पंकज आणि अभिषेक याच्याकडनं. परंतु यावेळेस आपण पाहतोय प्ले अँड मिस हा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या होत्या त्याच्यानंतर वाईट आणि त्याच्यानंतरचा हा बॉल डॉट येतोय. थोडीशी संकट मात्र वाढली जात आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. यावेळेस मिस टाइम स्टोक मात्र क्षेत्ररक्षक पुढे येतोय. 1 बाउन्सनं मात्र चेंडूला फील्ड केलंच जाईल परंतु 2 धावा या धाव फलकावरती पूर्ण केल्या जातील. या 2 धाव्याने धावफलक पोहोचलं जात आहे ते म्हणजेच
12 अंकांवरती. संकट तुमच्यातील जिद्द चिकाटी पाहण्यासाठीच येत असतात आणि ज्या वेळेस तुमची जिद्द तुमची चिकाटी तुम्ही योग्य त्या वेळेस चांगले दर्शवाल तेव्हाच मात्र तुम्हाला देखील विजय प्राप्त होईल, यात काही शंका नाहीये. षटकातील पुढील बॉल समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळले गेले ऑन साईडला. दोन धावा पूर्ण होत्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव कदाचित ती देखील झाली आहे पूर्ण. या 3 धाव्याने धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 15 अंकांवरती. 15 धावा ऑन द स्कोर बोर्ड. बुद्धीच्या कॅमेरामध्ये विचाराचे रोल टाकून प्रयत्नांचं बटन दाबल्याशिवाय भविष्यात सुंदर फोटो देखील येत नाहीये. इथून अजून काही चांगली मेहनत ही करावी लागणार आहे. बॅटिंग करत असताना साधारणतः 30 ते 35 धावा धाव फलकावरतीच जोडाव्या लागणार आहेत. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अविनाश होते त्या ठिकाणी आणि चांगली फिल्डिंग अविनाशच्या माध्यमातून ही पाहायला मिळाली. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धाव फलक पोचलं जाते ते म्हणजेच 17 अंकांवरती. दुसरं षटक सध्या तरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धाव फलकावरती 17. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हर मधला. धीम्या हाताने यावेळेस पुन्हा एकदा अलॉन द कार्पेटच्या साइडने खेळले गेलेत ऑन साइडला. पुष्पक अगदी वेगाने पुढे आले होते परंतु अविनाश यावेळेस बॅकअप साठी आलेत. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होतील यात काही शंका नाहीये. धावफलक आपण पाहिलं तर पोहोचले गेले दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर 19 अंकांवरती. इथून 2 ओव्हरचा जो खेळ आहे तो मात्र संपन्न झालाय. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र. आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम हाय र. धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण पाहिले तर मग विजय शेठ पाटील साहेबांच्या ठिकाणी आठवण करून दिली आहे कारण त्यांच्या नावानं आपण पाहतोय विजय शेठ पाटील चषक 2026 हे देखणं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. वसई विरार शहर महानगरपालिकेचे सभापती देखील आपल्याला पाहायला मिळतात. माजी सभापती या पदावर निश्चितच त्यांनी चांगलं कार्य मात्र केलंय. त्याच्यानंतर या विभागामध्ये आपण पाहतोय त्यांचं कार्य नेहमीच सातत्याला आलंय. नेहमीच चर्चेमध्ये असलेलं नाव म्हणजेच विजय शेठ पाटील साहेबांचं हे मात्र घेतलं जातं. सध्या आपण मैदानाच्या दिशेने आपण पाहिलं तर एक सिंगल धाव तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती ही घेतली जाते. अविनाश सोनावणे नावाचा गोलंदाज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. डर से बडा कोई व्हायरस नहीं है और हिम्मत से बडा कोई वॅक्सिन नहीं है. इथून अजून हिम्मत ही मात्र दाखवावी लागणार आहे बॅटिंग मध्ये. अविनाशचा पुढील बॉल. ओ सुंदर चेंडूची हाताळणी. अविनाशकडे ती एक टेक्निक आहे कारण यावेळेस आपण पाहिलं तर बॅटरचं फुटवर ओळखलं होतं आणि लेन थोडीशी अगदी मागे खेचली आणि तिथून हलकासा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला. प्ले अँड मिस हा डॉट बॉल आपण पाहतोय. पुढील बॉल ऑन साइडला खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जज करतोय. पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल. फलंदाज आपण पाहिला तर पंकज वळवी ह्या खेळाडूचा खेळ. पंकज सलामीला आला होता आणि आपण पाहतोय झेलच्या स्वरूपामध्ये होते बाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर वळवी नावाचा बॅटर मात्र इन होतोय.
त्याच्याकरता चेंडू शिल्लक असतील आतापर्यंत आपण पाहिलं तर मग किती चेंडूंचा खेळ झालाय तर मग 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झाला आहे. मयूरला देखील शून्यातून विश्व निर्माण करावा लागेल कारण म्हटलं गेले शून्यातून जो विश्व निर्माण करतो ना त्याला हरण्याची भीती कधीच नसते. परंतु कौतुक करावं लागतील गोलंदाज अविनाश या गोलंदाजाचं ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी आतापर्यंत केली आहे आपल्या संघाकरता. लेन थोडीशी मागे ठेवतात तिथून मात्र हलकासा बाउन्स देण्याचा प्रयत्न करतात आणि तो प्रयत्न सफल देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल फुलटॉस बॉल मिस केलाय अगदी एष्ट्यांवरती जाऊन वेगानं धडकलाय. फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. परतावं लागेल फलंदाज मयूर वळवीला देखील डगआउटच्या तो चमकून आला अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला पालघर जिल्ह्याची शान आहे र वसई शहराची शान आहे र आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र आपल्या विजय शेठ पाटीलच्या या नावात दम आहे र. धन्यवाद जिजो थँक्यू सो मच. हो हवाई स्ट्रोक केले गेले ऑन साइडला नो चान्स ऑन द फिल्डर. खाली क्षेत्रामध्ये चेंडू अगदी आपण पाहिला तर मग ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालाय. इथून आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र बाद असणार आहे. धाव फलकावरती धावा दोन्ही पुढे सरकतील. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 2200 अंकांवरती आणि जिंकण्याकरता 23 धावा 3 ओव्हरमध्ये त्या बनवाव्या लागणार आहेत. त्या म्हणजेच संजय लेवण नागले या संघाला. तर 22 धावा कशा प्रकारे चेस केला जातील पुन्हा एकदा मायक्रोफोन जोडले जातील आमच्या साथी समालोचक मित्र मिस्टर जेडी. क्रिकेटचा सामना आज यो भरलाय ससुनगर गावामध्ये क्रिकेटचा सामना आज यो भरलाय ससुनगर गावामध्ये विजय शेठ पाटील चषक आज विजय शेठ पाटील चषक आज विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय ससुनगर गावामध्ये विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतय वसई शहरामध्ये विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय ससुनगर गावामध्ये विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतय वसई शहरामध्ये. क्रिकेटचा महासंग्राम भरलाय आज ससूनवगर गावात हे ससूनगर क्रिकेट क्लबनी आयोजन केलंय लय झकास विजय पाटील फाउंडेशन मानपण देताना आलेल्या खेळाडूंना विजय पाटील फाउंडेशन मानपण देताना आलेल्या खेळाडूंना विजय शेठ पाटील चषक आज विजय शेठ पाटील चषक आज विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय ससूनगर गावामध्ये विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतय वसई शहरामध्ये विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय ससूनगर गावामध्ये विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतय वसई शहरामध्ये. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. सुंदर गीत पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळालं. आदरणीय सन्माननीय श्री विजय शेठ पाटील साहेबांवर आपण बघितलं तर हे आधारित हे गीत मात्र आपण पाहिलं तर रचलं गेलंय. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय मैदानाच्या आतमध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम जो रंगला गेलाय. या रणसंग्रामामध्ये आपण पाहिलं तर आता दोन संघ जे आमने सामने लढत आपल्याला बघायला मिळत आहेत. एका बाजूने संजय 11 नागले आणि सागदेव स्पोर्ट्स सागपाडा बी. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग आपण पाहू शकतोय धावा चेस करायचे आहेत तर कंप्लीट करायचे आहेत. आमचे ऑफिशियल स्कोरर आम्हाला सांगतायत की 23 धावांचं टार्गेट इथे ठेवलेलं आहे. 23 म्हणजेच आपण ज्यामध्ये आपण पाहिलं तर
चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतो या बॉलिंग ही राहिली आहे संजय 11 नागले संघाची, कारण की मला तरी आठवते की मागची स्पर्धा जी कौदेवी स्पोर्ट्स बेंडीपाडा बीने आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये जबरदस्त कारनामा या संघाने केला होता. आपल्या या सीझनची एक ट्रॉफी आपल्या नावावर केली आणि आज मात्र आपण पाहिले की थोडासा ब्रेक APLचा होता, त्यानंतर पुन्हा एकदा प्रत्येक संघ आपण पाहिले तर मग आपली मात्र जी घोडदौड सुरुवात आहे मात्र ती पुन्हा एकदा करण्याच्या संघाने. अविनाश आपण पाहतोय जे बॉलिंग ट्रॅकवर, बॅटिंग एंडकडे आपण पाहू शकतोय म्हणजेच बॅटिंग करण्यासाठी प्रज्वल मसेकर आणि त्याला साथ देण्यासाठी प्रथमेश भोईर ही जोडी आपण पाहतोय. प्रज्वल स्ट्राईक एंडकडे पहिला चेंडू कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं मारा करताना बॅटर पाहिला पण शॉर्ट अप दिले, चेंडू पुलचा फटका, प्रॉपर टायमिंग नव्हता परंतु पहिल्या चेंडूवर बिग मिस्टेक ही पाहायला मिळाली आहे आणि सॉफ्ट हँडने मात्र कॅच पकडण्याची संधी मात्र गमावली आहे. सॉफ्ट डिसमिसल आपण पाहिलं तर इथे झाला असता परंतु काहीतरी विचित्र घडताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर लक फॅक्टर मात्र सोबत असताना पाहायला मिळतोय आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर मोठं जीवनदान प्रज्वलला मिळालंय. प्रथमेश आणि प्रज्वल एक चांगले कॅपेबल खेळाडू आहेत, चांगली क्षमता, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवर हिटिंग करण्याची दमखम ठेवणारे खेळाडू. दुसरा चेंडू कॉमेंट्री बॉक्स एंड करणं, बॅकफुटला जाऊन मात्र आपण पाहिलं तर पुल करायचा होता थोडासा आणि मन बाउन्स, एक्स्ट्रा बाउन्स मात्र बॅटरला बीट करतोय. चांगली लाईन पाहायला मिळते अविनाश वळवी या बॉलरच्या माध्यमातून. मंडंट्री पॉवर प्लेचा हा ओव्हर आहे आणि या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जर तुम्हाला 23 धावा करण्यापासून रोखायचे आहेत तर मग सुरुवातीचं हे षटक चांगल्या प्रकारे फेकावं लागेल. ऑफस्टंपच्या बाहेर विट दिले, फटका खेळलाय, जबरदस्त फिल्डर दूर आहेत, पाठलाग करण्याचा प्रयत्न पाहतोय या वेळेला मात्र नेमकं झालंय काय, बाउंड्रीच्या जवळ चेंडू लाडवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला आणि तिथे आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे धावा मात्र जोडल्या गेल्या, 3 पाहतोय परंतु आपण पाहिलं तर मग पंच देखील इन्व्हॉल्व्ह झालेत की नेमकं इथे घडलंय काय ते चेक करण्यासाठी मात्र तिसऱ्या अंपायरला मात्र आपण पाहिलं तर फेममध्ये इन्व्हॉल्व्ह केलंय. बघा नक्कीच आपण बघितलं तर ही धाव मात्र आपण पहिले बाउंड्री सेव्ह केलेली आहे. 3 धावा घेतल्या, बाउंड्रीच्या आतमध्ये चेंडूला अडवलं गेलं. पुन्हा एकदा ऑन साईडला आपण पाहिलं तर मग फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फिल्डर आपण पाहू शकतोय तिथे चांगली फिल्डिंग करताना आपल्याला बघायला मिळाले. तर हा पहिला ओव्हरचा खेळ मात्र प्रगतीपथावर आहे. उशिराने जोडलेले प्रेक्षक त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना संजय 11 नागले विरुद्ध सागदेव स्पोर्ट सागपाडा बी ही मॅच आपण पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये फलकावर 22 धावा लगावल्या आणि 23 धावांचा टार्गेट हे सेट केलंय. आता आपण पाहिलं तर मग ज्याप्रमाणे या दोन खेळाडूने पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न केलाय. चांगला फटका पाहतोय या वेळेला एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आले तिथे दुरून कॅप पाहते, ब्रिलियंट विथ ऑफ फिल्डिंग, ग्रेट एफर्ट्स पाहतोय. या वेळेला मात्र आपण पाहिलं जी जान मात्र झोकून जंप लगावली आणि सुपर आपल्यातून कॅच कन्वर्ट केला जातोय. आपण पाहतोय या वेळेला आणि पहिला धक्का प्रथमेश भोईरच्या रूपाने दिला जातोय. ग्रेट फिल्डिंग वर्क पाहायला मिळतोय आणि पहिली सफलता गोलंदाज अविनाशच्या खात्यामध्ये. सामना जयो भरलाई ससुनगर गावामध्ये, क्रिकेटचा सामना जयो भरलाई ससुनगर गावामध्ये. विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय ससुनगर गावामध्ये. विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतय वसई शहरामध्ये. विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. जसं म्हणतायत ना, न कद बडा न पद बडा, जो मुसीबत में अपने साथ खड़ा वही होता है सबसे बडा. आणि डेफिनेटली आपण बघितलं तर मग आपण पाहिलं तर करोडो के वास्ते में एक दिलदार अशी असते म्हणजे सन्माननीय श्री विजय शेठ पाटील साहेब आणि त्यांच्यावर जे नेहमीच आधारित हे गीत आपण पाहिलं तर ऐकायला मिळते. अविनाश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
अविनाश वर्सेस अविनाश पाहतोय आपण या वेळेला हलकसा आपण पाहिलं मिसअंडरस्टँडिंग मात्र या दरम्यान पाहतोय नेमकं घडतंय काय तर आपण पाहिलं हा ना करत असताना आपण पाहिलं जोखीम मात्र स्वीकारला होता. गरज होती का हा जोखीम स्वीकारण्याची प्रश्न असा देखील दोन बॅटरना पडला असेल परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला यायला हवा होता हा देखील प्रश्न पडला असेल. प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर प्रयत्नामध्ये सफल झाले प्रयत्न बॅटरचे. धाव मिळाली एका धावेने आपण पाहिलं तर टीमची टोटल मात्र पोहोचली गेली आहे 6च्या घरामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. पलकावर आपण पाहिलं तर 6 धावा ह्या येताना आपल्याला बघायला मिळाल्यात. आत्ता आपण पाहिले तर मग राहील चेंडू 12 आणि 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 17 धावेंची गरज. अभिषेक पागीचा एक जबरदस्त फुलातून कॅच बघायला मिळाला होता आपल्याला. जो जम्पिंग एफर्ट्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता जर बघितलं तर नंबर 2चा जो स्पेल असेल गोलंदाज आपण पाहिलं राकेश खुताडी. स्ट्रायकिंगकडे आपण जर बघितलं तर अविनाश सोनावणे यांना आपण बघितलं तर एक चांगले खेळाडू आहेत. संजय 11 नागले संघासाठी आपण पाहिले तर बॅटिंग लाईनअपमध्ये आपण पाहिलं तर मग दमखम आहे ज्याच्यामध्ये आपण यश सारखा एक बॅटर देखील आपण पाहू शकतो. त्याच्याकडे आपण पाहिलं तर मग अफवाट मात्र आपण पाहिलं तर बिग हिटिंगची क्षमता. हा मेजवानी आपण पाहिला फुलटॉस चेंडूची होती ऑफस्टंपच्या बाहेर शफल अँड फाईन स्क्वेअर मात्र खेळण्याचा प्रयत्न चांगला चेंडूच्या हाताने मात्र या वेळेला केली जाते. अराउंड द विकेटने गोलंदाजी करत असताना मिस्टर राकेश. पहिला चेंडू आलेला निर्धाव पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावेंची गरज. ही लेंथ आपण पाहिली थोडीशी चुकीची बघायला मिळते आणि पंच वळलेत आणि म्हटलेत की या वेळेला वाईड असेल. एका वाईडने आपण पाहिलं तर मग एका डॉट बॉलचं जे प्रेशर होतं ना थोडंसं कमी झालंय. हा आता आपण पाहिलं तर मग 16 धावा हव्या असतील. कॅल्क्युलेट क्रिकेट मात्र आपण बघितलं तर एक चांगल्या प्रकारचा इंटेन खेळ जिंकला जाऊ शकतोय. यावेळेला नेमकं काय झालंय मात्र आपण पाहिलं तर चेंडू चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आपण पाहिलं तर या वेळेला मात्र आमचे प्रमुख पंच आपण पाहिलं तर या वेळेला इन्व्हॉल्व झालेत आणि वाईडसाठी मात्र आपण पाहिलं तर मग तिसऱ्या अंपायरची मात्र इथे मात्र मदत घेतली जाते. इट्स अ फेअर डिलिव्हरी असेल कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की चेंडू पडल्यानंतर थोडंसं आपण पाहिलं की वाईड लाईनच्या आतून बाहेर जाताना पाहायला मिळालं आहे आणि तेच मात्र आपण बघितलं की पाहायला मिळालं. पहिला समोर टाकलेला चेंडू या वेळेला नेमकं घडतंय काय नेमकं घडलंय काय तर चेंडूला मात्र आपण पाहिलं तर जवळ फील्ड केला होता परंतु इरादा दर्शवला नाही आहे. इथे आपण पाहू शकतोय नेमका तर 1 रन्स इथं बघायला मिळते आणि धावसंख्या पोहोचली गेली. आमचे ऑफिशियल स्कोअर सांगतात आम्हाला किती पोहोचलेत धाव फलकावर तर 8 धावा झाल्या आहेत. 8 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर किती हव्या आहेत आणखीन 9 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज. बघा मॅच जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 15 धावा. फटका मात्र खेचला कन्वर्ट केला जातोय. मॅच आपण पाहिली आहे तर मग रंगतदार स्थितीमध्ये येताना आपल्याला बघायला मिळाले आहे. सागदेव स्पोर्ट्स सागपाडा बी टीम आपण पाहिली तर या मॅच मध्ये आपण पाहिलं बॉलिंग मध्ये इम्पॅक्ट टाकत असताना बघायला मिळाली आहे. लक्ष 23 जे थोडंसं छोटं दिसलं परंतु जे छोटं लक्ष आता देखील मोठं होताना आपल्याला बघायला मिळालंय. मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहिले तर एक चांगले खेळाडू एक चांगले बॅटर आपण पाहिले जे चांगली क्षमता फलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर मग दर्शक यश मसेकरला आपण बघितलं मागच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर बेस्ट बॅटरचा खिताब देखील त्याने प्राप्त केला होता. चांगली हिटिंग ॲबिलिटी
ही लेंथ आपण पाहिली तर आपण पाहिली थोडीशी चुकीची पाहायला मिळते. आता पंच मात्र इन्व्हॉल्व आहेत आणि त्यांनी सांगितलंय की हा असेल वाईट. धावसंख्या आपण पाहिली तर मग थोडीशी पुढे सरकताना बघायला मिळते. 9च्या घरामध्ये अजून देखील जिंकण्यासाठी मॅच आपण पाहिली आहे तर धाव्यांची गरज. 8 चेंडू आणि 14. याच दरम्यान आपण पाहिलं तर डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. शेवटचा असेल या ओव्हरमध्ये 7 चेंडू आणि 14 धावा. म्हणजेच काय तर प्रत्येक बॉलवर तुम्ही 2 धावा इथून जोडल्या तरी तुम्ही मॅच जिंकू शकताय. परंतु या क्षणाला यश या खेळाडूचं इंटेंट काय असेल, मॅचला कशा प्रकारे घेऊन जात आहेत पाहूया. हा बॉल पंचांच्या माध्यमातून इशारा षटक संपण्याचा मात्र मिळतोय. आणि इथे काय नेमकं झालंय तर जवळजवळ 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 ओव्हरच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर फक्त 9 धावा या 2 गड्याच्या मोबदल्यात फलकावर मात्र पूर्ण होताना बघायला मिळाल्यात. लक्ष 23, परंतु ते लक्ष आपण पाहिलं ना तर छोटं दिसत होतं, परंतु आता आपण पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये येताना मोठं झालंय. 6 चेंडू आणि 14 हा धाव्यांची ही गरज आपल्याला पाहायला मिळते. 6 मध्ये 14 आणि इथे आपण पाहू शकतोय तर मग कुठेतरी असं मोमेंटमला मात्र आपण पाहिलं तर मग शिफ्ट केलं, वळवलं गेलं, बदललं गेलं. परंतु आपण बघितलं की मॅच समाप्त झालेला नाही. सकाळच्या 17 मध्ये 6 मध्ये 20 इथे चेस होताना पाहायला मिळाल्या. आणि नक्कीच आपण पाहू शकतो मग तशा प्रकारचं क्रिकेट 6 मध्ये आता 14 आहेत. बॉलिंग ट्रॅकवर जयेश खुताडी पाहतोय आपण. पहिला चेंडू आपण पाहिला तर सुंदररित्या हाताळला जातोय. यश थोडेसे आपण बघितलं तर सल्ला मशवरा करतायत, परंतु या वेळेला यश यांना स्ट्राईक घ्यावीच लागेल कारण की चांगली हिटिंग क्षमता त्यांच्याकडे आहे. मॅच मात्र फसला गेलाय, परंतु त्याचं कारण सागदेव स्पोर्ट्स सागपाडा टीम पाहिला पण तर चांगला परफॉर्मन्स करतोय. पुढील चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला कट केला जातोय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा पाठलाग मात्र करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि या क्षणाला नेमकं झालंय काय तर बाउंड्रीच्या जवळ चेंडूला अडवण्यामध्ये यश मात्र फिल्डरला मिळालंय. आणि पाहिलं तर जोडल्या जात आहेत या बॉलवर 3 धावा. बघा सगळ्यात मोठी गोष्ट आपण पाहिली आहे तर स्ट्राईक मात्र यशला मिळायला हवी होती अशी अपेक्षा नागले संघाची देखील आणि धावा देखील मिळायला हव्या होत्या, त्या देखील मिळाल्यात. 3 धावा या बॉलवर मिळालेल्या 3 धावा आणि या 3 धाव्याने समीकरण थोडस बदलताना पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. ऑन साइडला या वेळेला आपण पाहतोय जबरदस्त फटका टक्कन उडवलाय. चेंडू चाललाय हाय अँड हँडसम. दॅट्स अ ह्यूज मॅसिव्ह 6 हिट. 6 धावा. भोगत्याच्या क्षणी ठोकलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आत्ता आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील 3 आणि या 3 चेंडू मध्ये 5 धाव्यांची गरज. यश हा खेळाडू आपण बघितला तर नागले संघाचा आपण पाहिला तर तारणहार संकट मोचक हा खेळाडू बनत असताना हो याच दरम्यान आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना पाहायला मिळतोय. म्हणजे एका बाजूने वार झाला तर दुसऱ्या बाजूने पलटवार झाला. आता मॅच मध्ये 2 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. एका बाजूने आपण पाहिलं तर मग सागदेव स्पोर्ट्स सागपाडा तर दुसऱ्या बाजूने संजय 11 नागले. मॅच पाहतोय आपण अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये. 2 चेंडू 5 धावा. ऑफस्टंपच्या बाहेरची लेन मात्र उडवण्याचा प्रयत्न पाहतोय हवेत. उंचावली फिल्डर आले होते अजय, त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर झेल मात्र ड्रॉप होताना पाहायला मिळाले आहेत. 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या जातील. मॅच मध्ये आपण पाहिलं तर आता भरपूर मोठा ट्विस्ट आहे कारण की इथे आपण पाहिलं तर 1 चेंडूचा खेळ आणि या एकाच चेंडू मध्ये जिंकण्यासाठी तब्बल धाव्यांची गरज आहे, ती म्हणजेच 3.
इथे आपण पाहू शकतोय तर जवळ ज्याप्रमाणे मॅच रंगला गेला यश खास करून आपण पाहिलं हा खेळाडू ज्याने एक षटकार ठोकला त्यात नंतर एक डॉट खेळल्यानंतर आपण पाहिलं की नेमका आता आपण पाहू शकतो की परिस्थिती मात्र आपण पाहिली तर दोन्ही टीमसाठी समान आहे कारण की एक चेंडू आणि 3 धावा ज्या जिंकण्यासाठी करायच्या आहेत एका बाजूने रोखायचे आहेत पाहिलं आपण तर कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं जयेश गोलंदाज मार्कवर तयार समोर यश तयार 1 बॉल 3 धावा फटका खेचलाय आणि या वेळेला मात्र विनिंग शॉट येत असताना पाहायला मिळतोय सरळ आउट ऑफ दी पार्क आणि यश नावाचा फिनिशर षटकार 6 क्रिकेटचा महासंग्राम भरलाय आज ससूनवगर गावात हे ससूनगर क्रिकेट क्लबनी आयोजन केलंय लय झकास थँक्यू डीजे तुम्हाला थांबवतो इकडे प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड मात्र नक्कीच देणार आहोत आपण खेळाडू ठरतोय तो म्हणजे आपण पाहिलं तर मिस्टर यश आणि टॉस देखील हा केला जाईल 2 कॅप्टन्स देखील जोडायचे आहेत चला आपण टॉस बॉक्स मध्ये